नमस्कार, मी प्रियांका नागने. आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तुम्हाला जर केंद्र सरकारी जॉब करायचा आहे, सॅलरी खूप चांगली घ्यायची आहे, आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगणार आहे बघा. सुरुवातच इथे 56,000 पासून आहे. खूप चांगली संधी आहे. एअरफोर्स स्कूल यांच्याकडून अपडेट आलेली आहे. टीचरसाठी जॉब आहे, वेगवेगळे पदं आहेत आणि मेन म्हणजे इथे प्राचार्य असू द्या, PGT असू द्या, लिपिकसाठी सुद्धा आहे, त्यानंतर लॅब अटेंड आहेत, मदतनीस आहे, असे वेगवेगळे जॉब प्रोफाईल्स आहे. आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत लास्ट डेट काय असणार आहे, फॉर्म कसा फिल करायचा आहे, त्यानंतर फॉर्मची जी पद्धत आहे त्याची पण पूर्ण माहिती मी सांगणार आहे. त्याच्यानंतर पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट 9 पानी पेज आहे, आपण एक 5 मिनिटात समजून घेणार आहेत. केंद्र सरकारी जॉब आहे, त्यानंतर इथे शिक्षणाची अट काय आहे आणि मेन गोष्ट म्हणजे ते फ्रेशर असू द्या किंवा अनुभवी असू द्या, नक्कीच इथे पदानुसार तुम्ही इथे अर्ज करू शकणार आहोत. संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज वेगवेगळ्या जॉब अपडेट्सवरती काम करत असतो. वेगवेगळे जॉब अपडेट्स असतात, वर्क फ्रॉम होम जॉब असू द्या किंवा इथे परमनंट जॉब्स असू द्या किंवा IT रिलेटेड जॉब असू द्या, गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब्स असू द्या, असे दररोज वेगवेगळे अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. सो नक्कीच आपल्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. आजची जी अपडेट आहे आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघून घेऊया. सो ते एअरफोर्स स्कूल यांच्याकडून अपडेट आलेली आहे. वायुसेना विद्यालय नागपूर यांच्याकडून अपडेट आलेली आहे. केंद्र सरकारी जॉब आहे. एक PDF सुद्धा आहे, आपण ते सविस्तरपणे पूर्ण बघून घेऊया. वॅकन्सीज फॉर टीचिंग अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ इन एअरफोर्स स्कूल सांगितलेलं आहे. सो इथे नेम ऑफ द पोस्ट फर्स्ट आहे, प्रिन्सिपलसाठी नंबर ऑफ वॅकन्सी 1 आहे, क्वालिफिकेशन दिलेलं आहे, जिथे अकॅडमिक क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे, मास्टर्स डिग्री पाहिजे आहे, 50% ॲग्रिगेट मार्क्स पाहिजे आहे. ही पूर्ण तुम्ही बघू शकता. हे आहे ते प्रिन्सिपलसाठी आहे. प्रोफेशनल क्वालिफिकेशन, त्यानंतर बॅचलर ऑफ एज्युकेशन डिग्री पाहिजे आहे, नॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स पाहिजे आहे. त्याच्यानंतर इथे अटेंड एज्युकेशनल वर्कशॉप तुम्ही केलेलं पाहिजे आहे, हिंदीसुद्धा तुम्हाला आलं पाहिजे आहे. त्यानंतर एज क्रायटेरिया दिलेला आहे, 35 ते 50 पर्यंत इथे एज क्रायटेरिया आहे. आणि इथे टाईप ऑफ पोस्ट सांगितलेला आहे, रेग्युलर. सॅलरी बघू शकता 56 सुद्धा तुम्ही बघू शकता. 56,000 पासून सुरुवात आहे. बजेट सुद्धा बघू शकता. त्यानंतर सेकंड जे पद आहे PGT केमिस्ट्रीसाठी आहे, ज्यामध्ये तुम्हाला मास्टर डिग्री पाहिजे आहे, 50% मार्क्स मिनिमम पाहिजे आहे, केमिस्ट्री बायोकेमिस्ट्री झालेलं पाहिजे आहे, BA डिग्री पाहिजे आहे और इट्स इक्विलेंट डिग्री पाहिजे आहे. आता इथे सेम दिलेलं आहे, कॉम्प्युटरचं नॉलेज पाहिजे आहे, रीड राईट कम्युनिकेशन करण्यासाठी इंग्लिश आलं पाहिजे आहे, BA डिग्री झालेला पाहिजे आहे. 21 ते 50 वर्षाचं इथे एज सांगितलेलं आहे. 2 years कंटिन्युअस सर्व्हिस PGT और TGT और ॲटलिस्ट 3 years कंटिन्युअस सर्व्हिस सांगितलेलं आहे. इथे सॅलरी 35,000 रुपये तुम्हाला भेटणार आहे आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसचा जॉब आहे. PGT कॉम्प्युटर सायन्सचं सेम आहे. इथे मास्टर्स डिग्री पाहिजे आहे किंवा BE किंवा BTech पाहिजे किंवा डिप्लोमा झाला तरी असेल सुद्धा चालणार आहे. असे वेगवेगळे इथे ऑप्शन्स दिलेले आहेत. MSc कॉम्प्युटर सायन्स आहे, MCA साठी आहे, BSc साठी आहे, जिथे कॉम्प्युटर सायन्स तुमचं झालेलं असू द्या, BCA आहे. त्यानंतर इथे तुम्हाला कॉम्प्युटरचं नॉलेज आलं पाहिजे, हे पूर्ण माहिती दिलेलं आहे. आणि इथे 21 ते 50 वर्षाचं इथे एज क्रायटेरिया दिलेला आहे. आणि वुमेन कॅन्डिडेट्स अँड फिजिकली चॅलेंज कॅन्डिडेट्स विल बी गिवन एज रिलॅक्सेशन सुद्धा दिलेलं आहे. सेम हिअर 35,000च इथे सॅलरी भेटणार आहे. आणि PGT मॅथ्ससाठी आहे. इथे सुद्धा तुमचं मॅथमॅटिक्सचं डिग्री कंप्लीट झालेलं पाहिजे आहे, BEd डिग्री तुमचं कंप्लीट झालेलं आहे. 35,000 सॅलरी आहे. PGT बायोलॉजी, तुमचं बायोलॉजी याच्यात मास्टर डिग्री विथ मिनिमम 50% आणि इथे BEd डिग्री तुमचं झालेलं पाहिजे. बॉटनी असू द्या, झुओलॉजी असू द्या, बायोसायन्स, असे वेगवेगळे जे ऑप्शन्स दिलेले आहेत त्यात तुमचं कंप्लीट झालेलं पाहिजे एज्युकेशन. हे सुद्धा 35,000 आहे आणि कॉन्ट्रॅक्ट बेस्ड नोकरी असणार आहे. PGT फिजिक्ससाठी आहे, PGT इंग्लिशसाठी आहे, इथे सुद्धा 35,000 सॅलरी आहे. TGT हिंदीसाठी आहे, इथे सुद्धा तुम्हाला वेगवेगळे इथे दिलेले आहे क्रायटेरिया. 21 ते 50 वर्षाचे एज क्रायटेरिया, 33,000 सॅलरी असणार आहे. आणि इथे 33 ते 56,000 पर्यंत सॅलरी, रेग्युलर इथे जॉब असणार आहे. TGT इंग्लिशसाठी 33,000 सॅलरी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असणार आहे. TGT मॅथ्ससाठी दिलेला आहे 33,000 ते 56,000 रेग्युलर जॉब आहे. त्यानंतर SST साठी सुद्धा दिलेला आहे, रेग्युलर जॉब आहे. PRT कॉम्प्युटरसाठी आहे. असे वेगवेगळे पदं आहे बघा, 29 पदं आहेत. NTT साठी आहे. त्यानंतर क्लर्कसाठी सुद्धा इथे आहे. क्लर्कसाठी बघू शकता तुमचं ग्रॅज्युएशन झालं पाहिजे आहे, बेसिक इंग्लिश टायपिंग आलं पाहिजे आहे, बेसिक नॉलेज कॉम्प्युटरचं आलं पाहिजे आहे आणि 14,500 ही सॅलरीचं सुरुवात असणार आहे. 25 ते 50,000 एज क्रायटेरिया आहे. लॅब अटेंडंट आहे, हेल्पर्स आहे आणि तुम्हाला इथे बघू शकता हेल्पर, वॉचमॅन, मेल सुद्धा आहे. असे वेगवेगळे पद आहेत. सॅलरी बघितली तर इथे बघू शकता 13,000 आहे, 13,000 आहे. त्यानंतर इथे लॅब अटेंडंटला 14,000 आहे. तुम्ही 12वी पास असू तर नक्कीच इथे ॲज अ लॅब अटेंडंट काम करू शकणार आहात. नॉलेज ऑफ कॉम्प्युटर नॉलेज, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पाहिजे आहे सांगितलेलं आहे. आता सिलेक्शन प्रोसेस म्हटलं तर इथं पहिल्यांदा रिटन टेस्ट होणार आहे. त्यानंतर टीचिंग ॲप्टिट्यूड टेस्ट ओन्ली टीचिंग स्टाफसाठी होणार आहे.
आणि इथे सांगितलेलं आहे बघा रिटन टेस्ट. द फर्स्ट पार्ट ऑफ द सिलेक्शन प्रोसेस विल बी रिटन टेस्ट. दिस टेस्ट इज नॉट रिक्वायर्ड फॉर हू हॅव टॉट इन अदर AF स्कूल्स फॉर अ मिनिमम पिरियड ऑफ 2 years. तुम्हाला जर 2 years कंप्लीट झालं असेल सेम कॅटेगरीमध्ये तुम्हाला टेस्ट द्यायची गरज नाही. आणि थर्ड इथे इंटरव्ह्यू होणार आहे ज्यामध्ये तुम्हाला हू हॅव क्वालिफाईड द टीचिंग ॲप्टिट्यूड टेस्ट आर ऑल्सो कॉल्ड फॉर अ इंटरव्ह्यू ऑफ 65 मार्क्स असं होणार आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ अँड हेल्परसाठी वेगळं आहे, अकॅडमिक स्टाफसाठी वेगळी प्रोसेस आहे. हेल्परसाठी ॲप्लिकेशन होणार आहे, त्यानंतर प्रॅक्टिकल स्किल टेस्ट होणार आहे. इथे बघा हार्ड कॉपी सुद्धा दिलेली आहे, तुम्ही नक्कीच चेक करू शकता. विदिन 15 डेजमध्ये तुमचं इंटरव्ह्यू होणार आहे. इथे तुम्ही बघू शकता हार्ड कॉपीमध्ये ही माहिती आहे, ही सुद्धा मी अटॅच करत आहे, तुम्ही नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. ॲप्लिकेशन दिलेलं आहे, तुम्हाला इथे फोटो चिपवायचा आहे, नेम आहे, फादर्स नेम, डेट ऑफ बर्थ, ही पूर्ण माहिती भरायची आहे आणि इथे तुम्हाला थ्रू पोस्ट म्हणजे पोस्टमधून तुम्हाला सेंड करून द्यायचं आहे. तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, एक्सपिरियन्स वर्स किती आहे, हे सर्व माहिती ते मेन्शन करायचं आहे. खूप चांगली इथं ऑपॉर्च्युनिटी आहे बघा. एअरफोर्स स्कूल नागपूर यांच्याकडून अपडेट आलेली आहे, तुम्ही बघू शकता. केंद्र सरकारी जॉब आहे, वयोमर्यादा 21 आहे, 40 आहे, 50 वर्षापर्यंत आहे, पदानुसार वेगवेगळं. इथे अर्ज कोण कोण करू शकतं तर ऑल इंडिया उमेदवार तुम्ही नक्कीच करू शकता. मेल असू द्या फिमेल असू द्या नक्कीच इथे करू शकता. स्पीड पोस्टद्वारे तुम्हाला पाठवून द्यायचं आहे. जे हे दिलेलं आहे मी ॲप्लिकेशन ते बघू शकता तुम्ही. इथे पूर्ण माहिती भरून तुम्हाला स्पीड पोस्टद्वारे पाठवून द्यायचं आहे. ऑफलाईन पद्धतीने वेतनसुद्धा 13,000 ते 95,000 पर्यंत आहे. परमनंट व कंत्राटी जॉब्स आहे, तुम्ही बघू शकता पदानुसार. आणि लास्ट डेट इथे 25 मे 2024 असणार आहे. आणि इथे नोकरीचे ठिकाण नागपूर सांगितलेलं आहे, तुम्ही बघू शकता. खूप चांगली संधी आहे. तुमचं जर BEd झालेलं असू द्या, MBC झालं असू द्या, BSc असू द्या, BCom झालेलं असू द्या, तुम्ही नक्कीच इथे ॲप्लिकेशन करू शकता. संधीचा फायदा करून घ्या. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि तुम्ही लिंक्स नक्कीच बघा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. आपल्या सोशल मीडिया पेजेसवर तुम्ही नक्की फॉलो करा. टेलिग्रामला सुद्धा नक्की कनेक्ट करा, जेणेकरून कोणतेही पार्ट मिस होणार नाही आणि इथे दररोजचे जे अपडेट्स आहेत तुमच्यापर्यंत मी पोहोचवेन. थँक्यू.